कोकणात पाहुणे आले ना, की कोकणातली लोकं ना पाहुण्यांसाठी पाहुणचार करतात. म्हणजे चिकन, वडे किंवा मटण असं बनवतात. तर आज माझी बहीण आहे ना, मटण, चिकन आणि वडे तिन्ही पण बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे मटण आणि चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1.5 किलो मटण आहे आणि 2 किलो चिकन आहे. ते मोठे मोठे पीस असतील ना, त्यांना आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मोठे 6 कांदे चुलीत भाजून घेतलेले आहेत. 3 वाट्या सुकं खोबरं भाजून घेतलेले आहे. 3 लसणीचे कांदे घेतलेले आहेत आणि आल्याचं आपल्याला मिक्सरला बारीक वाटण करायचं आहे. वड्याचं पीठ भिजून ठेवायचं आहे. 2 किलो वड्याचं पीठ, त्याच्यामध्ये 2 वाटी रवा घालायचा. पीठ भिजवण्यासाठी इथे गरम पाणी घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 चमचे हळद घालायची. 1 किलोला 1 चमचा अशी हळद घालायची. 4 वाटे गव्हाचं पीठ आणि मोठे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे. कांदे किसून घेतले आहेत आणि गूळ चांगला व्यवस्थित असा कांद्यामध्ये मिक्स करायचा आणि तो पिठात घालायचा, जेणेकरून वडे आहेत ना ते आपले नरम होतील. आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. गूळ आणि कांदा ना नक्की घाला तुम्ही, वडे खूप छान होतात. भिजवून झाल्याच्या नंतर असं थोडंसं पीठ काढून घ्यायचं. 1-2 चमचे तेल घालायचं आणि चांगले जळते पेटके निकारे ठेवायचे. वरून असं पीठ लावायचं. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं येतं. वडे मऊ पण लुसलुशीत होतात आणि चवीला पण चांगले होतात. चिकन बनवण्यासाठी टोप गरम करायला ठेवलेला आहे. 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आहेत ना त्या ठेचून घालायच्या आणि लसूणच्या पाकळ्या चांगल्या अशा तेलात परतून घ्यायच्या. चिकनमध्ये 10 चमचे मसाला आणि 1 चमचा हळद घालून त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि तेलामध्ये पण आपल्याला 4 ते 5 चमचे घरचा मसाला आणि 1 चमचा हळद घालायचे. ती पण तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे चिकनला ना कलर पण छान येतो. आणि 1 चमचा घरचा ताजा गरम मसाला घालायचा, म्हणजे चिकनला चव छान येते. ताजे मसाले वापरायचे. त्याच्यामध्ये हे आपलं चिकन घालायचं. कोकणातली लोकं बघा असं चिकन ना हपकतात, आपल्यासारखं चमच्याने मिक्स करत बसत नाहीत, म्हणजे सर्व चिकनला व्यवस्थित असा मसाला लागतो. चिकनला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे आपलं वाटलेलं वाटण आहे ना ते आपण चिकनला लावणार आहोत. चिकन एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि हा वाटलेला मसाला आहे तो त्याला लावायचा आणि झाकणावर ठेवलेलं थोडं पाणी आहे ना ते घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आपण थंड पाण्याचा इथे वापर करणार नाही आहोत, गरम पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणून झाकणावर पाणी ठेवून ते गरम झाल्याच्या नंतरच आपण चिकनमध्ये ओतणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आलं आहे ते किसून घालायचं आणि 1 चिकन मसाल्याचं 1 पॉकेट त्याच्यामध्ये घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि गरम पाणी आहे ना आपल्या झाकणावरचं ते घालायचं आणि ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन आपलं शिजलं की उतरून तिकडे साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे राहिलं गेलं असेल तर चांगलं शिजलं जाईल. आणि इथे आपण चिकनचा रस्सा घालणार आहोत. त्याच्यासाठी इथे चिकन आहे ना ती माझी बहीण आहे ना बघू शकता तर चिकनचा खिमा करते, म्हणजे त्या कालवणाला त्या रस्स्याला ना चांगली टेस्ट येते, म्हणून ती असं चिकनचा खिमा करून घेते. नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने खिमा करून त्याचा रस्सा करून बघा, खूप टेस्टी होतो. चिकनच्या रश्श्यासाठी ही हाडं आहेत ना त्याचा खिमा केलेली पद्धत आवडली तर नक्की लाईक करा. अशी लेवण घेतल्याने ना टोप खराब होत नाही, म्हणजे त्याला ना राखाडी भिजून लावतात. टोप गरम करायला ठेवायचा आहे आणि आपण त्याचा रस्सा घालणार आहोत. टोप गरम झाला की 2 चमचे तेल घालायचं. 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. लसूण चांगली अशी परतून घ्यायची आणि आपलं हे खिमा केलेलं चिकन आहे ना त्या चिकनमध्ये आपल्याला 10 चमचे घरचा लाल मसाला घालायचा आहे, म्हणजे मालवणी मसाला इथे घातलेला आहे. तो चांगला व्यवस्थित असं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि रस्स्यामध्ये पण आपल्याला 4 चमचे घरचा लाल मसाला घालायचा आहे, म्हणजे कालवणाला म्हणजे रस्स्याला तुमच्या ना कलर खूप छान येतो आणि तरी पण येते. आणि त्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपले चिकनचे पीस आहेत ना किमा केलेले ते घालायचे, ते पण तेलामध्ये परतून घ्यायचे. गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपलं वाटलेलं वाटण आहे म्हणजे मसाला आहे ना तो ह्या कालवणामध्ये आपल्याला भिजून मसाला लावायचा आहे, म्हणजे चांगला मसाला व्यवस्थित असा लागतो, म्हणजे त्याची ढिकळी राहत नाही तशी. आणि जेवढे तुम्हाला कालवण करायचं असेल ना तेवढं पाणी ओतून चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचा घरचा गरम मसाला ताजा घालायचा बनवून, म्हणजे कालवणाला चव ना चांगली येते. आणि 1 पॉकेट आहे ना
चिकन मसाल्याचं घालायचं आणि ह्याला आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची. बघू शकता तुम्ही कालवणाला कसा कलर आलेला आहे तो मस्तपैकी असा. वडे बनवण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि कालवण एका साईडला शिजायला ठेवायचं. आणि वड्याचं पीठ आहे ना ते एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ काढून मळून घ्यायचं. त्यातलीच एक गोळी घ्यायची, प्लॅस्टिकला पाणी लावायचं आणि ती गोळी आहे ना ती आपल्याला थापून घ्यायची. हाताला पण असं आपल्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे थापताना आपल्या हाताला ते चिटकत नाही. आणि आमच्या कोकणामध्ये ना असं मध्ये होल पाडतात वड्यांना, तर आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे. आणि तेल चांगलं कडकडीत तापलं ना की वडा आपल्याला कढईमध्ये सोडायचा आहे. वडा वरती आल्याशिवाय त्याला पलटी करायचा नाही. वरती आल्याच्यानंतर पलटी करायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. दुसरी एक पद्धत ही झटपट अशी, प्लॅस्टिकला पाणी लावायचं, त्याच्यावरती गोळी ठेवायची आणि ह्या ताटलीने तिला प्रेस करायची आणि त्याला आपल्याला नंतर असा होल पडायचा आहे. ही पद्धतीने जर तुम्ही वडे केलेत ना तर किती पण वडे असू दे पटकन असे तयार होतात. आणि वडा दोन्ही साईडने शेकला की त्याला आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे आहेत. आता आपण ना मटण बनवणार आहोत. मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्या मटण आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कुकरमध्ये काढून घ्यायचं आणि 2 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 6 शिट्या करून घ्यायच्या. आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण इथे गावच्या तांदळाचा भात घालणार आहोत. गावची लोक ना भात बनवताना पाणी पहिलं ना गरम करायला ठेवतात आणि त्याला चांगली उकळी आली ना की त्याच्यामध्ये नंतर मग तांदूळ धुवून घालतात. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण थोडं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, म्हणजे भात ना चिकट होत नाही, सुटसुटीत मोकळा असा होतो. आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे. तुमचे जेवढे तांदूळ असतील ना त्याच्या डबल असं पाणी घालायचं, म्हणजे भात आपला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतो. पटापट गावीनं असं भातावर झाकण ठेवून भात शिजवतात. आपण कसं भात सुकल्याच्या नंतर झाकण ठेवतो ना, ते लोक आधीच ठेवतात. हे बघा, आणि मध्यम आचेवर ह्याला शिजवून घेतात. थोडंसं असं आपल्याला वाटलं तर 1-2दा पलिता मारायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चुलीमध्ये आपले जे कोळसे तयार झालेले आहेत ना ते कोळसे असे बाहेर ओढायचे आणि त्याच्यावरती हा भात आहे ना तो झाकण मारून ठेवायचा, म्हणजे तो राहिला गेला काही असेल ना भात तो आता ह्या कोळशावरती शिजला जाणार आहे. आता आपण ना मटणाला फोडणी देणार आहोत. मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे. मटण आता आपलं शिजलेलं आहे. फोडं आहेत आणि हा मटणाचा रस्सा काढलेला आहे बाजूला. आपण या मटणाचं एकच असं कालवण करणार आहोत. 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. ह्याला जास्त लसूण घालायची नाही कारण मटणाचा सुवास यायला पाहिजे. 2 चमचे घरचा लाल मसाला आणि 1 चमचावर असा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये. आणि 1 चमचा घरचा गरम मसाला ताजा घालायचा, म्हणजे मटणाला चांगला सुवास येतो. फोडणी करपत होती ना म्हणून तो खाली उतरून घेतलेला आणि त्याच्यामध्ये मटण घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल जास्त तापलं होतं त्यामुळे आपण चुलीवर पाणी ठेवायचा आणि मटण शिजवलेलं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि आपण वाटलेलं वाटण आहे ना ते पण आता आपल्याला याच्यामध्ये लावायचं आहे. टाकायचं मटण मसाला ऍड करायचा. 1 चमचा मटण मसाला घालायचा. 1 चमचा आपला घरचा गरम मसाला घालायचा त्याच्यामध्ये. चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं ह्याला शिजून घ्यायचं, कारण आपलं मटण शिजलेलं आहे. फक्त आपल्याला मसालाच तेवढा शिजवायचा आहे. मटणाचं कालवण आहे ना ते जास्त घट्ट करायचं नाही मसाला लावून, मसाला कमी लावायचा, म्हणजे त्याला चव चांगली येते आणि सुवासही चांगला येतो. अशा पद्धतीने आपले मटण, चिकन आणि मालवणी कोंबडी वडे तयार आहेत. आवडले तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते.